तृप्ती, अगं आपण ज्या पुस्तकासाठी भेटलो होतो ना, तर ते पुस्तक आता प्रकाशित झाले बघ. अंजू काकूचं, अंजली धडपळे यांचं. अरे वा, तिने मला तुला द्यायला सांगितलं होतं. मस्त छान झालंय कव्हर वगैरे ना. छान झालंय, खरंच छान झालं. योग माझा सांगाते. तुझी तर मला वाटतं त्या निमित्तानेच ओळख झाली ना. अंजू काकूला मी पहिल्यांदा तेव्हा तिथेच भेटले. योग माझा सांगाते. Yes. त्यांनी तुझा भेटणीचा योग आला. हो, खरंय, अगदी बरोबर बोललीस. अगं या पुस्तकाशी माझं जरा खूप जवळचं नातं आहे. म्हणजे आता कसं सांग ना थोडंसं थोडक्यात. अंजू काकू जेव्हा मला खूप वर्षांनंतर भेटली त्यावेळेला आमच्या फोनवर गप्पा सुरू झाल्या आणि गप्पांमध्ये मग आपण एक कार्यक्रम ठेवला होता आपल्या बेटर टुगेदर मध्ये. ओके. आणि त्यावेळेला मी अंजू काकूला सांगितलं की तुला आवडतं ऐकायला तर तू ये. तर पु ल देशपांड्यांचं तर तिने तो मेसेज चुकून उशिरा पाहिला आणि तिचा मला रिप्लाय आला की अगं म्हणे मी तर पु ल देशपांडेंना योगा शिकवलाय. अरे वा. आणि आपला कार्यक्रम होऊन गेला होता. कारण तिने उशिरा मेसेज केला आणि मी कार्यक्रमात आपण असल्यामुळे मीही उशिरा पाहिला. बरोबर. आणि मग मला आपल्या ज्या काही लेखनाच्या आठवणी लेखक म्हणून वगैरे सगळे अँगल सांगितले. बरोबर. पण हा तर पूर्ण वेगळा अँगल होता ना जो आपल्याला मिळाला नसता. पण आता ऍक्च्युली कार्यक्रम होऊन गेल्यावरती काहीच करता येणार नव्हतं. तर मग मी तिला म्हटलं की तिथून मग आमचं सुरू झालं ऍक्च्युली कॉन्व्हर्सेशन की मग अजून कोणाला तू भेटलीस, अजून कोणाला योगा शिकवलाय. मी मोठमोठ्या उद्योजकांना ट्रेनिंग दिलेलं आहे. याच्यामध्ये आता ह्या पुस्तकाच्या वेळेला तर आपण बघितलं किती जणांना म्हणजे गायिका सानिया पाटणकर असेल किंवा आणखी कोण कोण आहेत त्याच्यामध्ये बरेच जण की जे चांगल्या प्रकारचं काम करतात आणि त्यांना तिने वेगवेगळ्या प्रकारचं योगासनाचा मार्गदर्शन केले. आनंद देशमुख आहेत, असे बरेच जण आहेत. तर डाऊन टू अर्थ, जमिनीवर पाय म्हणतो आपण असलेली व्यक्ती आणि प्लस इतक्या मोठ्या लोकांना तिने शिकवलेलं आहे. पण असं कधी तिच्या बोलण्यातून तो गर्व म्हणा किंवा मी किती मोठी आहे हे असं कधीच जाणवलेलं नाही. आणि मला कायम ती अशी निस्वार्थ निस्पृह अशा भावनेनेच आतापर्यंत काम करत आली आहे असं तिच्या बोलण्यातूनच ते जाणवतं. आणि परत एकदा तिच्या आणि माझा भेटीचा योग आला तर तिच्या घरीच ओंकार साधनेसाठी म्हणून मी गेले होते. तिने आवर्जून मला बोलवलं होतं तू ये, तुला नक्की आवडेल. तर म्हणून मी गेले होते तिच्याकडे. तेव्हा तिच्या भोवती तिच्यासाठी आलेली जी माणसं होती ना ती मनापासून आली होती. म्हणजे एका मेसेजवरती ती आलेली होती की आता येत आहेत का, वाट बघा, येतील का, असं अजिबातही नव्हतं. सो तिने ती माणसं तिच्या स्वभावाने आणि तिच्या कामाने जोडलेली आहेत. आणि फार गोड आहे अंजू काकू आणि तिचं हे पुस्तकही खूप छान आहे. तर तुम्ही नक्की आवर्जून वाचा हे पुस्तक. हो, फार सुंदर पुस्तक. मिहाना प्रकाशनाचं आहे आणि त्याची किंमत 175 रुपये किंमत आहे. 175 रुपये किंमत आहे. आणि मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे ते नक्कीच उपलब्ध असेलच. तुला सांगते स्वप्ना, आपण अनेक पुस्तकांबद्दल लिहितो, तूही लिहितेस, काम करतेस, मीही करते. पण एखाद्या पुस्तकाची आपली खूप अशी जवळीक असते असं म्हणू आपण. तसं अंजू काकूचं हे पुस्तक लिहिताना म्हणजे सुरुवातीपासून तिच्या ज्या प्रवासात मी आहे पासून तुम्ही एखाद्या गोष्टीत असणं बरोबर आणि ती गोष्ट मूर्तरूप होऊन तुमच्या हातात येणं करेक्ट. त्या अनेक टप्प्यांवरती जेव्हा आपण त्या लेखकाबरोबर असतो बरोबर आणि फक्त बरोबर असतो असं नाही तर त्याच्या तितकंच समरस असतो तेव्हा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा बदलतो. तिसरीतल्या मुलांना योगा म्हणजे काय हे कळण्याचं वय नव्हतं. पण ती नेटकेपणाने एखादी गोष्ट कशी करते, कुठली पण गोष्ट ती सहजपणाने कशी करते हे आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे. आणि एकट्यापणाने सगळं हँडल करणं, 10 ठिकाणी 10 कामं व्यवस्थित करणं. आपण 10 कामं करायला जातो पण ते काय असतात हे आपल्याला माहिती आहे. पण तसं न करता सगळीकडे तो बॅलन्स साधणं ते तिने जमवलेलं आहे आणि त्याचं आम्हाला विशेष कौतुक आहे. म्हणजे जे लोक आज आमच्या बिल्डिंग मधले असतील, मेडेकर काका असतील, देशपांडे काका असतील किंवा आणखीन अजूनही कोणी असतील आणि सोसायटीतले लोक जे तूही बघितलेस तर सगळ्यांना हे एक मान्य करेल की ती योगा शिकवते आणि शिकवते एवढं नाही, ती योगा जपते. आणि हे तिचं जे जगणं आहे ते ह्या पुस्तकात तिने मांडलंय. आणि मुळात तुला माहितीये का की तिची योगा शिकण्याची सुरुवात ही पण अपघाताने झाली. ओ हा, म्हणजे
ती योगा शिकायचं म्हणून तिने काही असं ठरवलेलं नव्हतं. ऍक्च्युली ती गाणारी आहे, ती बरं. उत्तम गायची बरं. आणि तिला गायनामध्येच पुढे जायचं होतं. पण काही काही इन्सिडेंट असे वेगळे वेगळे घडत जातात की ज्याच्यातून आपल्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागतं. तसं लागून ती योगा शिकायला गेली. तिच्या आरोग्याच्या तक्रारीमुळे ती खरं योगाकडे वळली. त्यातून बरं झाल्यावर तिने ध्यास घेतला की अनेकांना हा योग म्हणजे काय असतो हे सांगायचं. आणि अनेक वर्ष तिने विनामूल्य लोकांना योग शिक्षण दिलेलं आहे. किती छान. अनेक वर्ष. म्हणजे मी मगाशी म्हटलं ते बरोबर होतं. हो. की निस्वार्थपणे. निस्वार्थपणे. आणि त्यामुळे आज तिचा इतका मोठा मित्र परिवार आहे. आणि आपल्या वयाचं आणि तिच्या वयाच्यात केवढं अंतर, आपल्या आईसारखी आहे, पण तरी मैत्री आज. असं दडपण कधीच नाही वाटलं मला. मी पहिल्यांदा तिला भेटते, बोलते तिच्याशी, असं मला एकदाही जाणवलं नाही. एकदाही नाही. म्हणजे हा एक फरक असतो जो योग केल्यामुळे दिसतो. आणि ही जी सहजशी किंवा कोणत्याही प्रसंगामध्ये खूप सहजपणे वावरू शकते. आणि मला हे खूप अचीव करावं असं वाटतं. म्हणजे एखाद्याकडून काय एखादा गुण घ्यावा असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ही जी नैसर्गिक सहजता आलेली आहे तिच्या, ती आपल्याकडे असायला हवी असं वाटतं. आणि त्यामुळे खरं तर आमच्या दोघींची पण अशी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही योगा करत असा, योगा करत नसा, त्याच्याशी काहीच संबंध नाही. पण हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा. कारण की एका साध्या घरातल्या स्त्रीने योगा शिकून तिच्या आयुष्यामध्ये किती मोठा प्रवास केलेला आहे, किती जणांशी ती जोडली गेलेली आहे. हे म्हणजे योगाचा जो युग जोडणं जे आहे ते जोडणं फक्त शरीर मन नाही तर माणसांना सुद्धा एकमेकांशी जोडण्यासाठी किती उपयोगी पडलंय ते तुम्हाला या पुस्तकातून दिसेल. पुस्तक अगदी छोटं आहे, वाचून व्हायला सोपं आहे, सोपी सहज साधी भाषा आहे लिहिलेली. कारण की अर्थातच हे काही एका लेखाचं किंवा कथा सांगण्यासाठी आलेले नाही, तर हे तिला आलेले अनुभव, म्हणजे एक शिक्षिका म्हणून तिला आलेले अनुभव आणि जे विद्यार्थी तिच्या हाताखाली शिकलेत, ज्यांनी योगाभ्यास चांगला केला आणि आपल्या आयुष्यात ते चांगलं मिळवलंय त्याच्या आधारे त्यांचे अनुभव असं एकत्रित हे पुस्तक आहे. गिफ्ट देण्यासाठी सुद्धा खूप छान आहे आणि आपल्यासाठी वाचण्यासाठी आणि सकारात्मकता अंगी बाळगण्यासाठी सुद्धा खूप छान आहे. तर तुम्ही जरूर हे पुस्तक विकत घ्या. विहाना प्रकाशनाकडे ह्याच्या प्रती नक्कीच उपलब्ध आहेत. आणि वाचा आणि योगा करा. करत नसाल तर किमान सकारात्मकता तरी नक्कीच तुम्ही ह्याच्यातून तुमच्याकडे घेऊ शकाल.